बुलढाण्यामधील भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज आज जाहीर करण्यात आला। सुमारे 370 वर्षापासूनची असलेली भेंडवळची घट मांडण्याची परंपरा आजही कायम आहे। काल अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घट मांडणी करण्यात आली व आज सकाळी सूर्योदयापूर्वी या घट मांडणीचं निरीक्षण करून वर्षभराचं पीक, पाणी, पाऊस, राजकीय व देशाच्या संरक्षण स्थितीबद्दलचे अंदाज जाहीर करण्यात आले। घट मांडणीतून निघालेल्या निष्कर्षानुसार देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान हे त्याच्या खुर्चीवर कायम राहतील, मात्र ते तणावात राहतील। देशाची संरक्षण स्थितीही कमकुवत राहील। संरक्षण खात्यावर मोठा ताण असेल असाही अंदाज भेंडवळच्या घट मांडणीतून समोर आलाय। शेतकऱ्यांसाठी यंदा पुन्हा अडचणीचं वर्ष ठरू शकतं। यंदा सर्व पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त असल्याचा निष्कर्ष यातून निघालाय। मात्र कापूस, तीळ अशा प्रकारची पीक भरपूर होतील व त्यांना भावही मिळेल असा निष्कर्ष भेंडवळच्या घट मांडणीतून निघालाय। यंदाच्या घट मांडणीतून निघालेले प्रमुख निष्कर्ष: पिकावर रोगराईचं प्रमाण जास्त असेल, कापूस, तांदूळ पिकाचं उत्पन्न भरपूर, ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिकं सर्वसाधारण असतील, तीळ, बाजरी हे पीक भरपूर येईल। देशाची संरक्षण स्थिती तणावात असेल, राजा कायम असेल, देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नाही। पाऊस जूनमध्ये भरपूर, जुलैमध्ये सर्वसाधारण, ऑगस्ट सप्टेंबर कमी असेल। अनेक भागात महापुरामुळे नुकसान होणार। घटामध्ये रात्रभर होणाऱ्या नैसर्गिक बदलाचे पहाटे सूक्ष्म निरीक्षण केले जाते। हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पाऊस, हवामान, पीक, अर्थव्यवस्था तसेच देशाचे राजकीय तथा नैसर्गिक संकटांबाबत चाहूल देणारे भाकीत वर्तवण्यात येते। या भविष्यवाणीवर शेतकऱ्यांचा अतूट विश्वास आहे। या भाकिताचा आधार घेऊन ते आपल्या पीकपाण्याचं नियोजन करत असतात। मातीच्या ढेकळावरून 4 महिन्यांच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो। विविध धान्यांवरून आगामी हंगामातील पिकं कशी राहतील हे सांगण्यात येते। चारा पाणीसाठी सांडाई, कुरडई तर पुरी निसर्गाशी संबंधित राहते। करंजीवरून देशाची आर्थिक परिस्थिती सांगण्यात येते। भादली हे रोगराईचं तर पानविडा राजाच्या गादीचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं। राजा म्हणजे पंतप्रधान। पानविड्यात होणाऱ्या बदलावरून भविष्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले जाते। मसूर हे पीक परकीय घुसखोरीचं द्योतक आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।